तुमच्या एक शैली, आज तुम्ही फारच शांत मला दिसतात, पण तुमची एक वेगळी बोलण्याची, भाषणाची एक वेगळी शैली आहे. तुम्ही काय शब्द जे कॉइन केला तुम्ही, तो तुमच्याकडनं आलेला आहे आणि तो महाराष्ट्राच्या राजकारणात फार आता परवलीचा शब्द झाला आहे, करेक्ट कार्यक्रम. हा कुठून आलेला शब्द, हा करेक्ट कार्यक्रम? तुम्ही कुठून शोधला, त्याचा उत्पत्ती कशी झाली? ती अशीच झाली. ते कसा म्हणजे तो जिल्ह्यात वापरला जातो की तुम्हाला तो, तुम्ही आता जयंत पाटील म्हटलं की करेक्ट कार्यक्रम, असा तो एक समीकरण झालं ते. पण ती अशीच तोंडातून आलेले शब्द आहेत ते. टप्प्यात आलं की करेक्ट कार्यक्रम असा तुमचा शब्द आहे. ते काय त्यावेळी काही घटना होतात त्यावेळी ते बोललं जातं. जी. मधल्या काळामध्ये निवडणुकांच्या वेळेस वारंवार ही चर्चा कानावरती यायची की जयंत पाटील भाजपात जाणार, जयंत पाटील भाजपात जाणार, मध्ये मध्ये ती चर्चा यायची. या चर्चा कुठून आल्या ह्याचा तुम्ही शोध घेण्याचा प्रयत्न केला, किंवा या चर्चा काय यायच्या? म्हणजे या विरोधी पक्षातनं यायच्या की पक्षातल्या विरोधी नेत्यांकडनं यायच्या? कुठून यायच्या या चर्चा? नाही, मी फार लक्ष दिलं नाही त्याच्याकडं, कारण आपल्याला काय होणार आहे आपल्यालाच माहीत असतं. त्यामुळं अशा चर्चा होत असतात बाहेर. त्या दर 4-6 महिन्याने बाहेर काढतात लोक. आणि आमचा मोमेंटम वाढायला लागला की अशा चर्चा करून करायच्या, अशी आता पद्धत सुरू झालेली आहे. कुठून पट्टू वाटतं, कुठून उगम कुठून होता या चर्चांचा, आतून की बाहेरून? कशाला कोणाबद्दल आपण बोलायचं? काय आपल्याला काय फरकच पडत नाही आपल्याला, तर कशासाठी चिंता करायची? तरी विरोधी पक्षात असणाऱ्या, वेगळ्या 2 पक्षात असणाऱ्या लोकांनी एकत्रित भेटलं, बोललं की लगेच त्याच्यावर हे येतं, शंका घेतल्या जातात. पूर्वी असं नसायचं. आता आमचे वडील राजकारणात होते, जनता पक्षात होते, काँग्रेसचे शिवराज पाटील साहेब वगैरे आमच्या वडिलांच्याकडे येऊन भेटून जायचे. तिडके साहेब असायचे, ते येऊन जायचे. असं आहे की संबंध व्यक्तिगत वेगळे आणि राजकारण वेगळं. पण आमचे वडील जनता पक्षात होते तर अंतुले साहेब, बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री असताना आमच्या घरी यायचे. असं कधी वेगळे पण असं पूर्वी नसायचंच, अशी चर्चाच नसायची कधी. पण आता हे गेल्या 4-6 वर्षात जास्त सुरू झाली आहे. पण असं हा संक्रमणाचा, लोक इकडून तिकडं जायची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे ही पक्षांतरं वाढलेली आहेत. त्यामुळे लोकांना वाटायला लागतं. लोकांचाही दोष आहे असं माझं मत नाही आहे. एवढ्या सगळ्या या संक्रमणाच्या काळात तुम्हाला असं कधी वाटलं की बाबा आपणही जावं, सत्तेत जावं? कारण अनेक जण जेव्हा जातात ते सांगतात की आम्ही विकासासाठी इथे आलो आहेत, मतदारसंघाच्या विकासासाठी आलो आहे, जनतेसाठी आलो आहे. तुम्हाला नाही विकासासाठी जावं असं वाटलं कधी? असं विचारायला कधी? सत्तेत गेलं की विकास होतो असं बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं. आम्ही शरद पवार साहेबांच्यावर इतके वर्ष राहिलेलो आहे. त्यामुळं त्यांना सोडणं हे दिसायलाही बरं दिसत नाही आणि लोकही त्याला मान्यता देणार नाहीत. आणि त्यांनी आमच्यावर जो विश्वास दाखवलेला आहे तो विश्वासही मोठा आहे असं मी समजतो. मी सुरुवातीला एक तुम्हाला प्रश्न विचारला होता की सध्या तुम्ही काय फार प्रदेशाध्यक्षपद सोडल्यापासून फार ॲक्टिव्ह नाहीत, पण आता अधिवेशन सुरू आहे, अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. तुम्ही राज्याचा अर्थसंकल्प सादर केला, तुम्ही अर्थमंत्री राहिले आता राज्याचे. विरोधी पक्ष तिथे या सगळ्या गोष्टींवरती तुम्हाला वाटतंय की तितक्या ताकदीने भूमिका मांडतोय? नक्कीच मांडतोय. विरोधी पक्षातनं चांगली भाषणं अनेकांनी केली. महाराष्ट्राचा जो अर्थसंकल्प मांडला त्याच्यावर मी भाषण केले जवळजवळ 52 मिनटं. आणि अर्थसंकल्पाच्या प्रत्येक मुद्दा कसा फसवा आहे, कसा चुकीचा आहे हे स्पष्टपणाने मी सांगितले. ज्या प्रमाणात सर्व मुद्द्यांना उत्तरं पाहिजे होती तशी काही आम्हाला मिळाली नाहीत. जसं की बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्या म्हणजे पैसे, आता शिक्षणाचे पैसे कमी केलेले आहेत, पण सामाजिक न्याय विभागाचे पैसे कमी खर्च झाले आहेत. हे निदर्शनाला आणलं, त्यांनी भाषणात सांगितलं नाही तसं झालेलं नाही, पण फॅक्ट ही आहेच ना. त्यामुळं अशा गोष्टी अशा आहेत की आता उदाहरणार्थ मुख्यमंत्री महोदयाने उत्तरात सांगितलं की 13-14 साली GSDP महाराष्ट्राचं
16 लाख कोटी होतं आणि आता ते 50 लाख कोटी झालेलं आहे. आता GSDP हा जशी लोकसंख्या वाढते हे वाढतं तसं ते हळूहळू वाढणारच आहे. हे मनमोहन सिंगांनी 1910-11 साली सांगितलेलं आहे की आपलं 30 साली 2010-11 साली. हां 2010-11 आणि 2030 पर्यंत आपले $1 ट्रिलियन इकॉनॉमी होईल, काय होईल हे त्यांनी भाकीत केले, फक्त त्यांनी फार मार्केटिंग केलं नाही. आता 12-13 साली महाराष्ट्राचा नॉमिनल GSDPचा ग्रोथ रेट 14% होता. आज तो घटून 7.9%वर खाली आलेला आहे. आता GSDPचा आकडा वाढतोय परंतु वाढीची गती मंदावलेली आहे. हा आमचा मुद्दा आहे. केंद्र सरकारचं जे वाढ चालू आहे त्याच्यापेक्षा आपण कमी आहोत. हे मुद्दे आम्ही मांडलेले आहेत. आणि आपला दरडोई उत्पन्न देशामध्ये 4थ्या क्रमांकावर आलेलं आहे. आपण खाली घसरलेलो आहे. 2ऱ्या क्रमांकावर, 1ल्या क्रमांकावर, 2ऱ्या क्रमांकावर आपलं पाहिजे होतं, पण आपण दरडोई उत्पन्न खाली आलेलो आहे. त्यामुळं एकंदरच बघितलं आता मागच्या 4 वर्षात महाराष्ट्राची ग्रोथ, GSDPची ग्रोथ 43% आहे. मग कर्नाटकची 65% आहे, गुजरातची 48% आहे, तामिळनाडूची 47% आहे. त्यामुळे दुसरी राज्य आपल्यापेक्षा जास्त पुढे जायला लागली. हा एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. त्यामुळं आम्ही त्यांना कमी लेखत नाही आमच्या राज्य सरकारला, पण त्यांचे प्रयत्न इतर राज्यांपेक्षा कमी पडत आहेत का हे त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. आणि कर्ज आता आपलं किती, आमचं पूर्वी कर्ज होतं ते आता 11 लाख कोटीवर गेलं. 11 लाखचं आकडा यावर्षी आपण क्रॉस करतोय. आणि 70,000 कोटी रुपये आपण व्याजाला देणार, म्हणजे एका दिवसाला 192 कोटी रुपये, एका दिवसाला 192 कोटी रुपये व्याजाला देतोय आपण आज महाराष्ट्र राज्य. त्यामुळे हे इमॅजिन करा की आपण एका बाजूने कर्ज वाढवतोय आणि कर्ज वाढवताना मी आता 14 साली कर्ज ह्यांचं सरकार आलं त्यावेळी महाराष्ट्रावर कर्ज 2.7 लाख कोटी रुपये होतं. आज ते 11.2 कर्ज, म्हणजे जवळपास 9 लाख कोटी रुपयाचं कर्ज जवळपास वाढलं. आणि हे वाढल्यावर त्याच्यापेक्षा MMRDA, म्हाडा किंवा सिडको यांच्यावर काढलेलं कर्ज हे वेगळंच आहे. त्या सगळ्यांची जर बेरीज केली तर आपण अलार्मिंग रेटपर्यंत गेलेलोच आहोत आता. पण आपण मान्य करत नाही. ते दुसरी राज्य लगेच बिहार 33%वर गेले, आमचं राज्य 34%वर गेले. त्यांच्या नादाला आपण लागायची गरज नाही आणि अपेक्षाही महाराष्ट्राच्या जनतेची नाही आहे. आपण फिस्कली प्रुडंट असलं पाहिजे, आपण फिस्कली कंट्रोलमध्ये असलं पाहिजे. हे शास्त्र आपण पाळलं पाहिजे. त्यांनी 32% गेले, कोणी 37% गेले म्हणून तुम्हाला जायला लायसन्स मिळालेलं नाही. पण तुम्ही आकडे सांगताना त्यांचं सांगितलं तर माणसांना वाटतं अरे मग काय आपली फारच कमी आहे. हा जरा गैरसमज लोकांचा होतो. तुम्ही अर्थमंत्री राहिलेला आहात राज्याचे.